ओम साईराम. तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला, आज आपण बिगोनिया प्लॅन्टबद्दल बोलणार आहोत की यामध्ये भरपूर असे कलर्स असतात आणि यामध्ये पानांची सुद्धा 2 व्हरायटीज असतात. एक म्हणजे थोडे ब्लॅक कलरच्या शेडमध्ये पानं येतात आणि दुसरं म्हणजे जे आपले जे आहेत जे ग्रीन कलरमध्ये दिसत आहेत असे 2 शेडमध्येही पानं असतात आणि फुलांमध्येही वेगवेगळे कलर्स असतात. तर या प्लॅन्टची खासियत म्हणजे खूप सुंदर असे फुलं आलेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि एकदम फुलपाखराच्या आकाराचे हे फुलं दिसतात. आता सर्वात आधी तर हे प्लॅन्ट मी नर्सरीतून आणले होते. हे प्लॅन्ट तुम्ही कटिंगपासून किंवा त्याच्यापासून बिया ज्या आहेत त्यापासूनही तुम्ही तयार करू शकता. आणि त्यानंतर हे प्लॅन्ट लावताना मी जास्त प्रमाणात वाळू घेतली होती, त्यानंतर गार्डन माती घेतली होती, बोनविल घेतलं होतं, त्याच्यानंतर निमखली घेतली होती आणि कंपोस्ट घेतलं होतं. हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण हे प्लॅन्ट लावला आहे. ह्या प्लॅन्ट लावण्यासाठी खूप मोठ्याच कुंड्या पाहिजे असे काही नाही. आत्ता हे प्लॅन्ट छोटा आहे तर मी छोट्या साईजच्या कुंडीमध्ये लावला आहे. याला तुम्ही हँगिंगमध्ये पण लावू शकता. हँगिंगमध्ये पण हे प्लॅन्ट खूप सुंदर दिसतं आणि खूप छान पद्धतीने त्याला फुलं येतात. तर प्लॅन्ट लावल्यानंतर तुम्ही त्याला 2-3 दिवस सेमीशेड एरियात ठेवा आणि त्यानंतर तुम्ही याला सूर्यप्रकाश हा 2 तासांचा मिळेल अशा ठिकाणी ठेवा. जास्त सूर्यप्रकाश नको. जास्त सूर्यप्रकाश मिळाला तर याची पाने जी आहेत ही खराब होतात आणि आपलं प्लॅन्टही खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश मिळणार नाही अशा ठिकाणी ठेवा. आणि याला जर पाण्याचं म्हटलं तर पाणी कधी द्यायचं, ही जी माती आहे ही माती सुकल्यानंतरच पाणी द्या. आता माझी जी माती आहे ती थोडी अजून ओलसट आहे तर मी आजच पाणी दिलं होतं आणि त्यानंतर 2-3 दिवस तरी याला पाणी देत नाही, म्हणजे माती पूर्णपणे सुकल्यानंतरच याला पाणी द्या. मी आणल्यानंतर याला अजून कुठल्याही प्रकारचा असं किड्यांचा किंवा कीटकांचा प्रादुर्भाव झालेला नाहीत आणि लवकरही होत नाहीत. खूप इझी टू ग्रो हे प्लॅन्ट आहेत. जास्त काळजी घ्यायची गरज नाही. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही थोडाफार 1-2 महिन्यातून एकदा नीम ऑइलचा स्प्रे करा. शक्यतो कीड लागले नसेल तर केला नाही तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही याला खत जर म्हणाल तर मी लावलं त्यावेळेसला कंपोस्ट दिले आहेत आणि आता अजून तरी काही दिलेले नाहीत. एकदम सुंदर असे फुलं आता नवीन यायला लागलेले आहेत. मी जेव्हा आणलं होतं तेव्हा कुठल्याच प्रकारची जास्त ग्रोथ नव्हती आणि आता तुम्ही बघू शकता खालीही हे जे भरपूर आता नवीन फांद्या वगैरे येत आहेत, बुशी होतं आहे आपलं प्लॅन्ट आणि हे वाढतही आहेत. तर आपल्या ज्या कंपोस्टचा खताचा याचा परिणाम आहे. त्यानंतर तुम्ही याच्या जे फुलांची साईज किंवा फुलं एकदम डार्क कलरमध्ये येण्यासाठी तुम्ही निमखलीचा वापरसुद्धा करू शकता. त्यानंतर थोडंफार एप्सम सॉल्ट जर टाकले तर त्याच्या ज्या मातीमध्ये कुठं कीटकांचा प्रादुर्भाव असेल किंवा आपल्या झाडालाही एक चांगली ग्रोथ येण्यासाठी तुम्ही देऊ शकता. तर चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.